नमस्कार. स्त्री चर्चा चॅनलमध्ये मी वंदना ओबाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज चतुर राणी वैजयंती हिची आपण एक बोधकथा बघणार आहोत. कथा फार सुंदर आहे, तर तुम्ही नक्कीच लक्ष देऊन ऐका. पूर्व दिशेला डोंगर पायथ्याशी सूर्यभान नावाचा राजा आपल्या नगरात सुखाने राज्य करत होता. त्याला वैजयंती नावाची पट्ट राणी होती. ती अत्यंत सुंदर, स्वाभिमानी, बुद्धिमानी होती. राणी वैजयंती नेहमीच राजाला राज्यकारभारात मदत करत होती. एके दिवशी राजा व राणीने वनभोजनाला जाण्याचा कार्यक्रम ठरवला. सैन्याची तुकडीसुद्धा सोबत घेतली. राजा राणी ज्या रथात बसले होते त्याला पांढरे शुभ्र घोडे होते. त्यांच्या मागे प्रधानाचा रथ होता. सूर्य माथ्यावर आला होता. भर दुपार झाली होती. नदीच्या काठावर मोठी छावणी बांधण्यात यावी व तिथे वनभोजन करावे असा राजाचा आदेश होता. त्याच पद्धतीने सर्व झाले. घोडेस्वारांनी घोड्यांना पाणी पाजले, चारा दिला. नंतर सर्वांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला. नदीचा किनारा खूपच निसर्गरम्य होता. सुगंधी वेली, हिरवे गच्च झाडे, खळखळणारे पाणी आणि पक्ष्यांचा सुमधूर किलबिलाट आवाज. हे वातावरण राणीला खूपच भावले. राजा म्हणाला, राणी, आम्ही सैनिकासोबत जंगल सफारी करणार आहोत. तुम्ही येणार आहात का? राणी म्हणाली, नाही महाराज, मी नदीच्या किनारी थोडा फेरफटका मारणार आहे. हे सौंदर्य फारच मनमोहक आहे. सूर्यभान राजा म्हणाला, ठीक आहे. एक सैन्याची तुकडी तुमच्या रक्षणासाठी ठेवत आहे व ह्या 2 दाशाही तुमच्या सेवेत हजर आहेत. असे म्हणून राजा व प्रधान जंगल सफारीसाठी सैन्य घेऊन निघाले. राणी वैजयंती म्हणाली, दासी, हे निसर्ग सौंदर्य आम्हाला खूपच भावले आहे. एखाद्या चित्रकाराने चित्र काढावे असेच हे दृश्य आहेत. राणी व त्यांच्या दाशा नदीकिनारी फेरफटका मारताना ह्या चर्चा करत होत्या. होय राणी, हे दृश्य चित्रासारखेच आहे, परंतु समोर नदीकिनारी कोणीतरी बसलेले दिसत आहे, अशी दासी म्हणाली. सैनिकांना पाठवून बघा कोण आहे ते आणि घेऊन या त्याला इकडे, राणी म्हणाली. होय राणी साहेब, दासी म्हणाली. सैनिक एका म्हाताऱ्या माणसाला घेऊन येतात आणि राणी समोर हजर करतात. मोळकी, राणी साहेबांचा विजय असो. प्रणाम राणी साहेब. राणी, कोण रे तू आणि या किनाऱ्यावर काय करतोस? तुझा परिचय तरी काय आहे? मोळकी, मी सूर्यभान मोळकी. राणी, काय, तुझे नाव सूर्यभान आहे? राणीला खूप आश्चर्य वाटले. अरे, आमच्या राजांचे नावसुद्धा सूर्यभान आहे. बरं, दुपार झालेली आहे. तू काही भाकरी खाल्लेली आहेस का? मोळकी म्हणाला, नाही राणी साहेब, मी पाणीच पिले आहे. राणी म्हणाली, का बरं, तुझ्या बायकोने भाकर नाही दिली का तुझ्यासोबत? मोळकी म्हणाला, नाही राणी साहेब, माझी बायको घरात भाकर करत नाही. तिला कंटाळा येतो. हे ऐकून दाशा मात्र हसायला लागतात. राणी, मग तुम्ही काय खाता? मोळकी म्हणाला, राणी साहेब, मी मोळी विकून आणतो. त्याचे जे पैसे येतात त्याच्या 2 भाकरी आणतो. एक माझी पत्नी खाते आणि एक मी खातो. राणी म्हणाली, अरे रे, तुझी बायको अळशी असल्यामुळेच तुझी ही परिस्थिती आहे तर. दाशी, मोळक्याला अन्न वाढा बरं. दाशी म्हणाली, जशी आज्ञा राणी सरकार. आणि दाशी मोळक्यांना अन्न वाढते आणि मोळकी तो खायला सुरुवात करतो. तेवढ्यात राजा सूर्यभान आणि त्याचे सैनिक जंगल सफारीहून येतात. छावणीसमोर राणी बसलेली असते. दाशा उभ्या असतात आणि मोळकी हा अन्नप्राशन करत असतो आणि राजा आणि ते सैनिक तिथे येऊन उभे राहतात. राजा, चला राणी, निघूया आपण. बराच वेळ झालेला आहे आणि सूर्यसुद्धा अस्ताला जाण्याची वेळ आता होत आहे. राणी म्हणते, महाराज, हा बघा सूर्यभान मोळकी. किती आश्चर्य आहे. तुमचं नावही सूर्यभान आणि याचं नावसुद्धा सूर्यभान.
पण बघा ना, तुमच्यात आणि याच्यात किती जमीन आसमानचा फरक आहे. याची बायको आळशी आहे म्हणून याला मोळ्या विकाव्या लागतात. राजा रागाने बघतो. राणी, हे काय बोलत आहात तुम्ही? कळत आहे का तुम्हाला? राणी, हो राजे, बघा ना, ह्या वयात याला मोळ्या विकाव्या लागतात कारण याची बायको आळशी आहे. राजा पुन्हा रागाने लाल होतो. मग तुम्हाला काय वाटते? तुम्ही हुशार आहात म्हणून मी राजा आहे का? राणी म्हणाली, नाही महाराज, पण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रियांचा हिस्सा असतोच की. राजा म्हणाला, मी माझ्या कर्तृत्वावर राजा झालेलो आहे, कोणाच्या हुशारीवर राजा झालेलो नाही आहे. आणि तुम्ही एवढ्याच हुशार असाल तर जा त्या मोळक्यासोबत आणि करा त्याला श्रीमंत. तेवढ्यात प्रधान म्हणतो, राजेसाहेब, काय बोलत आहात तुम्ही हे? राजा, प्रधाना, तू तर गप्पच बस, मध्ये पडू नको, मलाही बघायची आहे राणीची हुशारी. असं म्हणून राजा आपल्या रथात बसतो आणि रागारागाने निघून जातो. मोळकी रडत रडत म्हणतो, माफ करा राणीसाहेब, माझ्यामुळे हा वाद झाला, मीच अपराधी आहे. राणी म्हणाली, नाही नाही मोळकी, यात तुमची काहीच चूक नाही, दोष नाही. राजे खूप अहंकारी आहेत आणि हे मला चांगलंच ठाऊक आहे. प्रधान म्हणाला, राणीसाहेब, राग सोडा आणि चला आमच्यासोबत, थोड्या दिवसात सर्व काही व्यवस्थित होईल. पण राणी ही खूप हट्टी आणि स्वाभिमानी होती. राणी म्हणाली, नाही प्रधाना, आता ते शक्य नाही. मीही स्वाभिमानी आहे. आता खरंच मी मोळकी बाबाच्या घरी जाणार आहे. या आता, असं म्हणून निघून जातात. मोळकी, राणीसाहेब, मी असा भिकारी, काय खाऊ घालू तुम्हाला? आणि तो रडायला लागतो. राणी म्हणते, मोळकी बाबा, चिंता करू नका, काहीतरी यावर सुद्धा उपाय निघेलच की. आणि असं म्हणून राणी मोळक्याच्या मागे मागे जायला लागते. मोळक्याचं घर दिसत होतं. दारात बायको सत्यभामा उभीच होती. मोळक्याने दारात मोळी टाकली आणि हातपाय धुतले आणि थोडासा बसला. राणी म्हणाली, मोळकी बाबा, तुम्ही मोळी विकून या, तोपर्यंत मी आईला सर्व हकीकत सांगते. आणि हो, आज मोळी विकून ज्वारी घेऊन या. मोळकी म्हणाला, राणीसाहेब, ज्वारी दळण कोण? भाकरी करीन कोण? राणी म्हणाली, मोळकी बाबा, काळजी करू नका, मी सर्व करेन. राणीसाहेब, मोळकी म्हणाला, राणीसाहेब, भाकरी करेल कोण? राणी, मोळकी बाबा, काळजी करू नका, मी सर्व करेन. राणी मोळक्याच्या बायकोला सर्व कहाणी सांगते. त्या दिवशी सर्वजण पोटभर जेवतात. अशा तऱ्हेने त्यांची पैशाची सुद्धा बचत होते. मोळकी म्हणाला, सत्यभामा, मी जातो जंगलात मोळी आणायला. सकाळी सकाळी तो मोळी आणायला निघाला. सत्यभामा, बरं ठीक आहे. त्यावर राणी म्हणाली, मोळकी बाबा, ही भाकर घ्या, भूक लागली की जंगलात खा. आणि कापडात भाकरी राणी मोळकी बाबाला देते. मोळकी बाबाने आता 2 गाढवं घेतली होती. त्यावर तो 2 मोळ्या आणत होता व त्यांच्या मागे मागे तो चालत येत होता. मोळकी, राणीसाहेब, तुमची पावलं घरात पडली आणि घरात भरभराट झाली. लक्ष्मीची पावलेच आलीत घरात. राणी म्हणाली, मोळकी बाबा, यात मेहनत तुमची आहे. काय मेहनत करते मी? आणि हो, आता जंगलात काही सापडलं की ते घरी आणा. याच्यानंतर मोळकी जंगलात जातो आणि दिसेल ते घरी घेऊन येतो. एक दिवस मोळक्याला जंगलामध्ये कोळशाचा ढीग सापडतो आणि तो ढीग तो घरी घेऊन येतो. घरी आणल्यानंतर एका घराच्या कोपऱ्यामध्ये तो पालथा करतो. तर त्या ढिगामध्ये असं काहीतरी पिवळसर त्याला जाणवतो आणि तो म्हणतो, राणी सरकार, हे बघा मी काय आणलेले आहे आणि ह्या कोळशामध्ये मला वेगळंच काहीतरी दिसत आहे. जेव्हा राणीने त्याला जवळून निरखून बघितले तर त्या कोळशामध्ये थोडे थोडे सोन्याचे कण दिसत होते. राणी म्हणाली, मोळकी बाबा, आपल्याला देवानेच काहीतरी दिलेले आहेत. आणि मग
ते तिघंजणं मिळून त्या कोळशामधले ते थोडं थोडं सोनं बाजूला करतात आणि असा हा नित्यक्रम चालत राहतो. सोनं जमून एके दिवशी मोळक्याला राणी सोनं विकायला सांगतात आणि त्याचा भरपूर असा पैसा येतो. त्यानंतर राणी म्हणते की मोळकी बाबा, आपल्याला आता राजासारखी हवेली बनवायची आहे. मजूर बोलवतात, कारागीर बोलवतात आणि राजासारखा मोठा महाल बांधतात, राजासारखा बगीचा बांधतात. त्याच्यानंतर राणी म्हणते की मोळकी बाबा, आता आपल्याला या घराचं उद्घाटन करायचं आहे. मोळकी बाबा म्हणतो, राणी साहेब, जसं तुम्ही म्हणाल तसं. आणि मग महाल बांधल्यानंतर, एक बगीचा तयार केल्यानंतर सर्वांना निमंत्रण देतात आणि नगरीमध्ये निमंत्रण देण्यासाठी सूर्यभान मोळकी जातो. राजाच्या महालात गेल्यानंतर सर्वप्रथम दरबारात त्याला सैनिक अडवतात, परंतु तो राजाला भेटण्याची जिज्ञासा व्यक्त करतो आणि नंतर राजापर्यंत पोहोचतो. तर राजाला सांगतो की राजा, तुम्हाला माझ्या घरी जेवणाचं निमंत्रण आहे. यावर राजा खूप हसतो की अरे, तुझ्यासारख्या गरिबाच्या घरी मला काय जेवायला देणार. पण प्रधान म्हणतो, राजे सरकार, एकदा त्याचे ऐकून तरी घ्या आणि त्याच्या विनंतीला मान द्या. तर राजा म्हणतो, ठीक आहे, येईन मी. मग शेवटी तो दिवस येतो निमंत्रणाचा आणि राजा आणि प्रधान त्यांच्या रथात बसून सूर्यभान मोळक्याच्या घरी जायला निघतात. तर त्यांना हुबेहूब बगीचा आणि महाल सेम सारखाच आपल्या राजाच्या महालासारखा दिसतो. राजा म्हणतो की प्रधाना, हा महाल तर माझ्या महालासारखा दिसत आहे आणि हा बगीचाही माझ्या बगीचासारखा दिसत आहे. प्रधान म्हणतो, राजे सरकार, महालासारखे महाल असतात, बगीचासारखे बगीचे असतात, त्यात काय मोठं एवढं. असं म्हणून ते समोर जातात. जेवणाचा घमघमाट सुटलेला असतो आणि राजा तिथून जात असतो आणि प्रधानसुद्धा त्याच्यासोबत असतो. राजा आणि प्रधानासाठी जेवणाची एक विशेष सोय केलेली असते. त्यांना आसनं टाकण्यात येतात आणि राणीने सांगितलेले असते की त्या दोघांना मी वाढणार आहे. प्रधानाचा आणि राजाचा स्वयंपाक हा आळणी करण्यात येतो. जेवायला वाढल्यानंतर राणी मीठ घेऊन जाते, मीठ वाढते, पण राणीने बुरखा घेतलेला असतो. तरीही राजा तिला ओळखतो. राजा म्हणतो, प्रधाना, ही आपल्या राणीसारखी हुबेहूब दिसत आहे, ही आपली राणीच असावी. नंतर प्रधान पुन्हा म्हणतो की राजे सरकार, स्त्रियांसारख्या स्त्रिया भरपूर असतात, त्यात काय मोठं नवल. जेवण झाल्यानंतर सूर्यभान मोळकी राजाला पूर्ण हकीकत सांगतो आणि राणीसुद्धा समोर येते. राजा नंतर म्हणतो की खरोखर राणीसाहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा वाटा नक्कीच असतो आणि हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. अशा प्रकारे चतुर राणीने आपली चतुराई दाखवून राजाचे डोळे उघडे केले. त्यामुळे कुणीही आपण सर्वश्रेष्ठ आहे असा अभिमान कधीही करू नये. नमस्कार.